मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज संपूर्ण मीरा भाईंदर शहरातील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत। मारहाण झालेल्या व्यावसायिकासोबत जे घडलं ते भविष्यात इतर कोणासोबतही घडू शकतं, अशा चिंतेतून व्यापाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर एकजूट दाखवत हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। या पार्श्वभूमीवर सेव्हन स्कूल मीरा रोड येथून पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयापर्यंत एक भव्य निषेध रॅली काढण्यात येणार आहे। या घटनेच्या अनुषंगाने व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतलाय। या प्रकरणामुळे शहरात तणावाचं वातावरण असलं तरी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केलाय। या पार्श्वभूमीवर आता मनसेचे नेते अविनाश जाधव हे पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेत अविनाश जाधव काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। मनसेने या प्रकरणात आणखी आक्रमक भूमिका घेतल्यास मीरा भाईंदर मध्ये मनसे विरुद्ध व्यापारी हा वाद चिघळण्याची शक्यता आहे।